तालुक्यातील धनगरवाडी येथील ढोबळे कुटुंबातील ऋत्विक अनिल ढोबळे याला सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात देण्यात आलाय। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात ऋत्विकचा एक पाय गमवावा लागला असून त्याचं कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगत आहे। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला तातडीच्या मदतीची गरज होती। अश्विनी पिंगळे यांनी ही माहिती डिसेंट फाउंडेशन पर्यंत पोहोचवल्यानंतर संस्थेकडून तात्काळ मदत करण्यात आली। फाउंडेशनतर्फे ऋत्विकला व्हीलचेअर, 5,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली। तसेच संस्थेचे सदस्य डॉक्टर अमेय डोके यांच्या माध्यमातून त्याला पौष्टिक आहाराची सोय करण्यात आली। पुढील 1 महिन्यात कुटुंबासाठी शौचालय बांधून देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। याशिवाय ओतूर येथील 10वी क च्या माजी विद्यार्थ्यांनी 3 ते 4 महिने पुरेल एवढा किराणा उपलब्ध करून दिलाय। गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे 75,000 रुपये रोख रक्कम जमा केली असून ती या कुटुंबाला देण्यात येणार आहे। या प्रसंगी जितेंद्र बिडवई यांनी समाजाला आवाहन करताना सांगितलं की अशा कठीण प्रसंगी जात पात धर्म किंवा प्रांत न पाहता समाजानं एकत्र येऊन गरजूंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। या मदत कार्यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉक्टर यब्बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण यांसह बाळासाहेब खिलारी, महेंद्र खिलारी, गणेश मेहेर, शिरीष डुंबरे, प्रीतम डुंबरे, निलेश महाले, संजय गायकर, इंद्रजित शेळके, मयूर शेळके, प्रवीण शेळके, मंगेश शेळके, हनुमंत शेळके, रवींद्र शेळके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हिंदू नववर्षानिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त आज आपल्या धनगरवाडी गावात आपल्या जुन्नर तालुक्यातील डिसेंट फाउंडेशन आणि सारथ्य फाउंडेशन या फाउंडेशनचे काही मान्यवर मंडळी, त्यांचा काही मित्रपरिवार आणि आपल्या गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत। आपणा सर्वांना कल्पना आहे, काही दिवसांपूर्वी आपल्या गावातील एक तरुण ऋत्विक ढोबळे याचा दुर्दैवी असा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा पूर्ण पाय त्या ठिकाणी निकामी झालेला आहे। खरं तर या कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि हालाकीची परिस्थिती असताना आज या कुटुंबावर निश्चितच खूप मोठं संकट या निमित्ताने उभं राहिलेलं आहे आणि या कुटुंबाला एक हात मदतीचा देण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्यात ज्यांचं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठं काम आहे ते माननीय जितेंद्र बिडवई सर, त्याचप्रमाणे त्या फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण सर आणि त्यांचे सर्वच सहकारी यांच्या कानावर आमची मैत्रीण अश्विनी पाटील पिंगळे आणि गावातील आमचे सर्व तरुण यांनी जितू सरांपर्यंत या ऋत्विकची माहिती पोहोचवली आणि सरांनी देखील लागलीच या आम्ही दिलेल्या माहितीला प्रतिसाद देऊन ऋत्विकच्या साठी या ठिकाणी आज एक चांगली अशी व्हीलचेअर, त्याचप्रमाणे पौष्टिक खाद्य असेल, त्याचा किराणा बाजार असेल, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी सन्माननीय खिलारी साहेब यांनी रोख स्वरूपात या ठिकाणी दिलेली 5,000ची मदत असेल आणि एक टॉयलेट युनिट, आज याला त्या ठिकाणी टॉयलेट करण्यासाठी खूप मोठी अडचण होते, ती अडचण लक्षात घेऊन 1 महिन्याभरात हे फाउंडेशनच्या माध्यमातून एक अत्याधुनिक टॉयलेट डॉक्टर अनिल डोके यांच्या माध्यमातून या ठिकाणी साहिलच्या कुटुंबियांसाठी दिलं जाणार आहे। निश्चितच ही मदत ऋत्विक आणि त्याच्या कुटुंबासाठी ही खरंच खूप गरजेची आहे। मी या निमित्ताने माननीय जितेंद्र बिडवई सर, त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम, त्यामध्ये आदिनाथ चव्हाण असतील, सन्माननीय खिलारी साहेब असतील, डॉक्टर डोके असतील, आतार सर असतील, त्याचप्रमाणे शिरीष भाऊ डोंगरे असतील, हे सर्वजण या निमित्ताने या ठिकाणी आले आणि या परिवाराला एक मोलाचा आधार या निमित्ताने दिला आणि आज सणाच्या दिवशी निश्चितच या परिवाराचा सण गोड निमित्त या निमित्ताने या डिसेंट फाउंडेशन आणि सारथ्य फाउंडेशनने केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावातील तरुण सहकाऱ्यांनी एक आव्हान या निमित्ताने केलं होतं की साहिलला आता या पुढील काळात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे। जितेंद्र सर त्यांच्या माध्यमातून, चॅरिटीच्या माध्यमातून त्या ऑपरेशनच्या उपचारार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, बाकी याच्यातून करणारच आहे, परंतु जाणे येण्यासाठी, इतर खर्चासाठी या कुटुंबाला निश्चितच एक आर्थिक मदत या निमित्ताने करायची आहे। त्या निमित्ताने आवाहन केल्याप्रमाणे मयूर शेळके असतील, त्याचप्रमाणे अश्विनी पिंगळे असतील, या दोघांनी
त्या ठिकाणी आवाहन केलं. गावातील अनेक तरुणांनी त्या निमित्ताने त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि जवळपास मला वाटतं 75,000 रुपये या दोघांकडे त्या निमित्ताने जमा झालेले आहेत. आणि त्या निधीतून आम्ही या ठिकाणी साईला किमान 1 ते 2 महिने पुरेल इतकं त्याच्या ड्रेसिंगसाठी साहित्य आणि त्याला पुढील उपचारासाठी आर्थिक मदत या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच ऋत्विकसाठी ही जी मदत आहे ती या पुढील काळात त्याला खूप गरजेची असणार आहे. आपण या निमित्ताने जितू सर, आपण या निमित्ताने या ठिकाणी आलात, या परिवाराला मोलाचा हात या निमित्ताने दिला. मी आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे या ऋतिकच्या परिवाराच्या वतीने, आमच्या धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनापासूनचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. माझा ॲक्सिडेंट होऊन 2.5 महिने झाले होते. तर डिसेंट फाउंडेशनने माझी परिस्थिती बघून मला ही खूप मोठी मदत केलेली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज धनगरवाडी येथील ढोबळे परिवारातील ऋतिक अनिल ढोबळे याचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा अपघातामध्ये पूर्ण पाय, आयशर गाडी त्याच्या पायावरून गेली होती. 2 मुलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये ऋत्विक हा अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि इयत्ता 9वीमध्ये तो न्यू इंग्लिश स्कूल शिरोली या ठिकाणी शिकत आहे. अतिशय गरीब कुटुंब आहे. तो कुठल्या जातीचा किंवा कुठल्या गावाचा हे माहीत नाही, परंतु एक माणूस म्हणून माणुसकी या भावनेतून डिसेंट फाउंडेशन असेल, सारथ्य फाउंडेशन असेल, या गावातली काही मंडळी असतील, त्या सगळ्यांनी मिळून त्याला मदत करण्याचं आम्ही ठरवलं. आणि आज खरं तर त्याच्यासाठी डिसेंट फाउंडेशनच्या वतीने एक व्हीलचेअर आपण या ठिकाणी त्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनचे डायरेक्टर आदरणीय डॉक्टर आमेजी डोके सर यांच्या माध्यमातून त्याला काही पौष्टिक खाद्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याचबरोबर 1 महिनाभरात ते त्याला या ठिकाणी टॉयलेट युनिटसुद्धा उभं करून देणार आहे. त्याचबरोबर ओतूर येथील 10वीचा एक व्हॉट्सअप 95च्या बॅचचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आमचे शिरीषभाऊ डुंबरे असतील, त्यांचा सगळा मित्रपरिवार असेल, त्यांच्या माध्यमातून खरं तर या कुटुंबाला एक किराणा किट या ठिकाणी त्यांनी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर या गावातील इंद्रजित शेळके असतील, प्रवीणजी शेळके असतील आणि त्यांचा सगळा मयूरजी शेळके त्यांचा सगळा मित्रपरिवार आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही रक्कम त्यांनी जमा केलेली आहे. त्याचबरोबर अश्विनीताई पाटील पिंगळे यांनी सुद्धा काही रक्कम जमा केलेली आहे, जेणेकरून ऋत्विकचं अजून एक ऑपरेशन बाकी आहे. त्या ऑपरेशनसाठी आम्ही तर सर्वजण प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जे प्रमुख आहे डॉक्टर मानसिंग साबळे सर, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. निश्चितपणे त्याला आपण पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्याला काही खर्चासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी ही जी या मंडळींनी रक्कम जमा केलेली आहे त्याचा सुद्धा निश्चितपणे उपयोग होईल. या अपघातामध्ये खरं तर ऋत्विक हा अतिशय हुशार विद्यार्थी आहे. त्याचं बोलणं वागणं याच्यावरून आम्हाला लक्षात आलं किंवा गावातल्या परिसरातल्या लोकांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यांच्या उपयोगाला पडणारा, प्रत्येकाचं काम ऐकणारा, प्रत्येकाचा आदर करणारा असा हा ऋत्विक आहे. आणि त्याच्या कुटुंबामध्ये खरं तर कुटुंबाने सुद्धा त्याची काळजी घेतलेली आहे आणि या पुढच्या काळात त्याला जी काय मदत लागेल ती सगळी आपल्या समाजातील सगळी ही जी या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी आहेत, डिसेंट फाउंडेशन असेल किंवा इतरही संस्था असतील, त्या सगळ्या निश्चितपणे त्याच्या पाठीशी आहेत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या फाउंडेशनचे डायरेक्टर आदरणीय बाळासाहेब खिलारी उद्योजक आहेत, ते सुद्धा मुंबईहून या ठिकाणी या ऋत्विकला भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला रोख स्वरूपात या ठिकाणी 5,000 रुपयाची मदत देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार. माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट होऊन 2.5 महिने झाले. आमची परिस्थिती खूप नादान होती, पण त्यांनी सगळ्यांनी मदत केली आम्हाला. हे व्हीलचेअर दिलं, काही खायला घरात किराणा बाजार याची खूप मदत दिली. त्यांचे खूप खूप आभारी आहे.
न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, धनगरवाडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.